ए सीमा, काय? तू आई कुठे गेली? माझी आई गजरा बाई आहे ना त्यांच्या घरी गेली. आता गजरीचे काय काम आहे तिचं? काहीतरी काम आहे, सकाळीच आईला गेली. ओढ सुट्या गजरीचं काय करते? काम होतं सोडीते सारखं त्या गजरीच्या घरी पळायचं. लगेच येते म्हणे काम आहे काहीतरी म्हणून गेलाय. काय काम राहत नाही, फक्त गप्पा गोष्टी. काम ते सोडायचे आणि गप्पा गोष्टी मारायचे फक्त. हा असा ती तशी, बोललं दुसरं काहीच नाही त्याचं. अर्जंट हा. काम होतं काहीतरी म्हणून गेली, येईलच आता. येईल आता. मला बाहेर जायचंय कामाला, काही सांगू तुम्ही जा ना, मला सांगून जा, मी सांगल आईला काय तू सांगायचं. सांगशील का? हा. तू किती पुढे गेलती का? काल गेली काल गेली आज बचत हप्ता नाही का? बचत आता आहे का पैसे? कालपासून सांगून पैसे आणून ठेवा घरामध्ये. तिच्याकडे पण पैसे नाही, मी गेले होते. तो मला रात्री सांगितले. रात्री मग कालपासून जेव्हा त्याला खावा काय झालं, होतं? जेव्हा आपल्या हातून टाकले का झोपायला आलता तुम्ही बरं, हा उद्या बचत गटाचा हा, आपला आता बँक बंद झाली आहे ना. आणि बघ मग रात्रीच्या बॅग चालू राहते का? मग आता जातो मी काढून आणतो. हा का? हा मग जा मग. का व्हायचं? मग आता लागेल, टाइमच लागेल का काही? मग तो माणूस उठत नाही बरं एकदा घरी आलो. उठा तुम्ही त्याला का दुसरं नाही काय बाया का मग तुम्ही? का तुम्ही बचत गटाचे बाया नुसतं? आम्ही अध्यक्ष आहे. आमचं ग्रुप घर- गंज आपल्या गावामध्ये. अध्यक्ष कळते का? हा बरं झाली तू अध्यक्ष झाली. हा. हा जर डपाट करी हा? अध्यक्ष झाली. काय? मी पाहिलं काय इथं? काय कोण आहे मी? जर डपाट करी म्हणजे काय? आणि बघ एका टोल्यात जीव घेईन तुमचा. ए, बॅगात लागले पडलं सकाळी काय? सकाळी भांडायला. कोणाशी बोलून राहिली तू? कालपासून जीव हा? टाकला माहिती का? लाज असल्यावर बोलते. इकडून पैसे दरवेळेस इकडून पैसे आण तिकडून पैसे आण हप्ताभर. हा? तुला काय सांगितलं होतं बचत गटाचा आपला अध्यक्ष वय वय दरवेळेस सांगितलं माणूस आपल्या पायात पाय तर नाही गाला व्हायचं का? कोणाचं ऐकायचं काही व्हायचं? ती गाडी बाहेर घेतली ना, मला पैसे माहितले होते. हा काय तू जा ना, करते? आता लय टाइम झाला, जा ना, भांडू राहील तिचे. चाललो मी आता, टाइम लागेल मला बँकेतून यायला. हा. या नाही तर बस या तिकडच. हा प्या यायला. का घर बी दिसत नाही तुम्हाला. जाऊ का? हा. किती हप्ता किती? 6,000 आहे. 6? हा. मग 10,000 काढतो. तिघीचे नावावर लोन गेले आपण, आहे का ध्यान आहे तुम्हाला? 2,000 तिघीचे भरतो आपण. ठीक आहे. हा म्हणून 6,000 आहे ते. त्या पोरीच्या नावावर 2,000, माझ्या नावावर 2,000, गजराबाईच्या नावावर 2,000. तिचे पण नाही भरले, ती घर नाही यायची भांडायला. पण तिचा हप्ता भरायचा काही कामच नाही ना आपला. पैसे आपण घेल ना, विसरले काय तुम्ही? काय काय बाबा अशी करू, सकाळी लय बोलत होते म्हणे काय त्या गजरीचे इथं काम आहे तिचं, एवढं हा, सकाळी मग. सकाळी गेली. काय काम आहे? तिचा हप्ता कोण भरेन? घ्यायची असलं गोड म्हणजे लागत. 2,000 आहे का आपला? हा. मग 10,000 काढतो असं म्हणतो मी तुला. 10 नाही तर 20 काढणार ना. हा. त्याला वीस पिऊन पडल कुठं पण दादा. गप गप तू लय बोलती. आई तू एवढं का लागा त्या घर खर्चा लाग. जर 10 पिऊन आले आज 2-3 दात उरले ना, ते बी नाही राहायचं. ए तो सांभाळू काय गडा गेले आता. टाका बरं, हा टाका. दरवेळेस नाही. हप्त्याच्या नावानं बॉम्बे बॉम्बे. बस बोकत वय मी हा, आणतो बस काढू. बघा. तुम्ही घरी या मग सांगत तुम्हाला, फक्त 10 पिऊन या तुम्ही. मुंडकच गाडील तुमचं. चल ग. चला चला, आजूबाजूला कोणी दिसून राहिलं त्याला असतं बरं झालं. यार पण ही सापडली पाहिजे ना घरी. आपण ते एक बचत गटाच आहे म्हणून आलो भेटायला. घरी नसेल. अरे हाय उघड. हाय कोणी घरात? अरे वा, जे पाहिजे ते सापडलं. हा ना, आई बाहेर गेली, दादा बाहेर गेले, बाहेर गेले का काही गावाला गेले? बचत गटाचा हप्ता भरायचा आहे ना, म्हणून दादा पैसे अरे काढायला मीच गेले. बचत गटा साहेब होऊन आलो इथं भेटायला. मग आता पण ती पैसे काढायला गेली, तसं काही नाही तिचं. टाइम लागेल ना. हा टाइम लागला. हा मग बसू का मग? हा कुठं बसते? तिथं बसायचं का? इथं बसू. झाडून बसू आले तर मग. कोणी येणार तर नाही, पण हम्म. आली अपघात तर काय चालू आहे मग? माझं बरं. काही फोन नाही काही नाही अशा फोनच नाही आज. आज आई घेऊन जायले फोन. म्हणून फोन नाही केला. हा सकाळी फोन घेऊन गेले, ते बचत गटाचे हप्ते चालू आहे ना त्यांचे, त्याच्यामुळे त्यांची कटकट चालू त्या सकाळीच. मला कोणी ओळखीन म्हणून मी काय आयडिया लढली काय? का मला माहिती तुम्ही बचत गटाचे हप्ते काढले. हा. तू सांगत राहते ना, मग त्या नेमतं ना ते जाऊ आपण साहेब म्हणून. कोणा पाहिलं मी तर सांगता येईन तो मानाचं बचत गटा साहेब आहे. पण कोणी ओळखलं तर. नाही ना, कोणी ओळखत मला तुझ्याशिवाय कोण ओळखी तिकडं. पण हे काला रूप घ्यायचं, मग दुसरं काहीतरी बनवून यायचं होतं ना. आता तुला बोललेलं तू येत नाही, घरचे सोडित नाही. घरचे सोडत नाही ना, सकाळची दोघांची कटकट चालू होती, दादाची आणि मम्मीची. मग ते पैशावरून? हा मग ती गेली होती त्या गजराताई त्यांच्याकडे गेली हम्म. होती, पैसे घ्यायला त्यांचे भरायचे वाटतं. मग आता आज दादा म्हणे मी काढून आणतो आणि तेवढं भरून टाक. बस जाऊ दे मग काय चालू आहे. माझं म्हणजे तुझं. मग आता काय आहे ते?
हे असं चोरून भेटायला यावं लागेल. हा ना. आता सांगायचं तरी कसं घरी. मग असं किती दिवस चालत असं चोरून? तेवढं चालून द्यायचं, नंतर बघू काय होतं ते. हा ना. म्हणजे एखाद दिवस धरला आपल्याला मग. असं टायमाला यायचंच नाही नक्की जेव्हा आपल्याला धरण. टाइम बदलल्यावर यायचं. मी सांगते ना तुला. हम्म. आई कुठं गेली, बाबा कुठं गेले असं सांगितलं का मग यायचं ना. लगेच कसं द्यायचं. मग असं आमच्या घरात आज फोन नसल्यामुळे तुम्ही डायरेक्टच आलो ना. आज फोन ती घेऊन जायला आहे. बरं त्याच्यावर फोन नाही केला ना. बकुळा कोण आलं? काय हो. ही बाया चुकीच्या टायमाला आले का मी? नाही बरोबर आलं. बरं या ना. कोण आहे बाई हे? ते हप्ता द्यायचा होता हं. ना. बसले ते म्हटलं पाणी बिन देऊ का काय. हप्ता काचा? बचत गटाचा. ते बचत साहेब आहे ना, गटाचा? गटाचे, हा. बोलता नाही येत. ते म्हणतो काय म्हणते बचत गटाचा हप्ता द्यायचा होता हा कोणला? यांना? यांना कोणचं फायनान्स आहे यांचं? काय फायदा. विसरून गेले ते. बाहेर या, बाहेर इकडे या. कोणचं फायनान्स आहे म्हणली? फायनान्स. यांच्यावालं. अगं पण तुम्ही मायावाल्या नाव गट उचलेले, आपण एकाच ठिकाणी आहे, एकाच गटामध्ये आहे, हे कुठून आलं उभं लावून फायनान्स? हप्तेच घ्यायला आले ना. हे का? हा त्यांचे हप्ते दादाने काढेल त्यांच्या नावावर. हा ते द्यायचंय ना म्हणून दादा गेले पैसे काढायला. त्यांना काय माहिती दादा? सांगितलं ना मी सगळं. हा हा का? आले तेव्हाच सांगितलं दादा पैसे काढायला जायले. हं. आई वावरात जायले. तुला असं नाही वाटत का हा गटाचा साहेब लय जवळच आहे म्हणून? नाही असं बोलणं चालू असतं ना एवढं घरी. कोपऱ्यात घेऊन नाही ना, फक्त पैशाची मतलब म्हणते. हा पैशाशीच आहे. फक्त हम्म. बोलणं कसं दादा घरी नाही, दादा येणार आहे, आई बाहेर त्याच्या हातात गेली. बॅग नाही, मोबाईल Online काम नाही, आहे, काहीच online. नाही. ऑनलाईन काम आहे. हा राहू दे हा. तू मध्ये. तुम्ही अचानक आल्या तर येणार आहे दादा तुमच्याकडे पैसे घेऊन. अचानक आल्या म्हणजे मी चुकीच्याच टायमाला आले म्हणून तू म्हणते का अचानक आल्या? नाही दादा सकाळी बोलत होते तुमच्या घरी का बरं आई गेली. हम्म. मला पैसे द्यायचे म्हणून मग आईने हा का? सांगितलं. हा. फोन लाव बरं तो मम्मीला. फोन नाही माझे घेऊन गेले. याच्यावरून लाव ना फोन. नंबर नाही ना. तो का नंबर नाही का? नंबर नाही. बाया पाठच नाही नंबर. हा ना. येईलच आता. हा ना. तुम्ही जाणार आहे का थांबते. नाही नाही इकडेच थांबू दे ना, ते येऊच तर थांबू दे ना. गट घेऊनच जातील ना. आता एवढा टाइम बसेल होते, मग आल्यावर गट घेऊन जातील ना. नाही ना ऑनलाईन टाकणार आहे ऑनलाईन. काला ऑनलाईन? ते ऑनलाईनचेच काम करता. हा मग येतील ना ते. ऑनलाईन कुठून टाकशील? आई टाकल ना फोन पेला. हा का? नाही तर मी आल्यावर टाकून देईल तिला नेट फोन पे असं मी टाकल. हा का? हा जा. हं? थांबा थांबा. कोण का? बचत गटात साहेब आहे ना काय? बचत गटाचा हं? याला तर पहिल्यांदाच पोर आले. मी तेच म्हणते, असं कोणचं फाईन उभे लावून फायनान्स नवीन. तुम्ही पोर म्हणते? नाही नाही आला. बदलीवर आले. बदलून आला. हा का? हम्म. पण आम्ही तर ऑनलाईन भरतो ना. ऑनलाईनच आहे ना. अगं पण आपल्याला डायरेक्ट आपल्या फोनवरून त्यांना भरायचं होतं ना. हा कसं घरी आला? ऑनलाईनच हप्ता लेट झाला ना म्हणून तो फायनान्स आले घरी. कोणतं विचार ना तिला. कोणतं तो लेकीला विचारता खरी. फायनान्स कोणतं आहे? उभं लावणं. बोलता नाही येत. आणि हप्ता घ्यायला आणि कसं बचत गटात साहेब कोपऱ्यात घेऊन बसतात त्या का? कुठं सीमा? अगं नाही, या त्यांचं कोपऱ्यात. काय नाही का. या कोपऱ्यात दार लावेल. तुला सांगितलं होतं ना कोणी जर आलं तर बाहेर उभा करायचं घरी कोण नाही म्हणून. बाहेरच होते त्याने. पळू नको बाई इकडं. थांब येत असता. हे कोणतं फायनान्स बाई? अगं बाई, अगं पोर मोठी झाली बकुळा, लक्ष ठेवू. तू इकून चिमणी वाणी चारा आणून लहानचे मोठे केले आणि हे डंगळे चांगले वाटत का? हा कोणचा साहेब आहे? असं बाहेर इकडं तिकडं कुठं चालला? टाकीन रट्टा टाळूत एखादा. पोरीव लक्ष ठेवू पोरीव. सीमा हा काय तमाशा आहे? काय लफडं आहे का? नाही काय काही मग तू घराला कसं काय आला? घरी काला बोलवलं असतं पैसे घ्यायला. अगं ग्रामकुटा पाहिलं, मुथूट फायनान्स पाहिलं, हे कोणचं आहे? सांगितलं ना. स्वतंत्र पाहिलं, हे सांगितलं उभं ना. लावणं फायनान्स. हा नवीन त्यांनी ऍड केलेलं आता ते नाव. बी घरात घुसून उभे लावणेच होते इकडे कोपऱ्यात. हा? मी येऊन धरले. नाही गाई. उभे लावणेच होते नाही गाई त्यांना इथे ना ऊन सण नव्हतं मग कोपऱ्यात बसलो होतो. इकडे कोणचं ऊन आहे? एवढी गार हवा येऊ ऊन पडत लागू होतं राहिली. सकाळी ऊन पडलं होतं. हे म्हणजे सारे सकाळचा घरात आहे का? नाही नाही हे गा- पाहून ऐक. घरात होते आई. का? मी गेले तसा आला का हा? नाही नाही तू अबे त्या बापाला सांगेन तुला भाजून टाकीन बरं का? बाप कोणचा चावाचा आहे ग? बापाचं लपडे करता करता दिवस चालले बकुळा. तो काही दिवस काढले इड. तुम्ही कशाला आणि आता सांग- या पोरीना तेच नाही, दिवस मला ते बाप वाले. लेकाला वैताग आणलं. मागचे मला दिवस कोणतरी पुढं. निघून जावं वाटतं लगे. राहणार नाही बरं का मी अशा नाही इथं. अगं आई तर काही सांगू नका. तू कशाला त्या ऐकतो बापाच्या बाहेर लपडे येतोय घरात लपडे काय झालं? थोडी त्याला बोलता येत नाही बिचाऱ्याला. काय बोलला मस्त तोंड्या बोलताच नाही. काय बोलता येत नाही? नाही म्हणतो बोलायला. फायनान्स बाकी होतं म्हणून आता काय बोलता येईल. 10 अयो, हप्ता कोण झाला. आहे? कोण का हो घुसला? तुम्ही याच्या सेपरेट फायनान्स काढेल का? नाही ही पोर काय म्हणती? दादाना काढेल घरात, आम्ही काढेल नाही, दादाना अरे काढेल. बाय, फायनान्स मला कुठला काही समज नाही. हे तुमच्या बचत गटाचाच गोळ आहे हिच्या सगळा. बुटात टाक हे एखादं पैसे जण. काढायला हा गेलो काही बँकेमध्ये. सांगू राहिल्या. हं? काय सांगू हे राहिले? पैसे काढायला गेलो तो आज एकटा.
अहो, मी शेतात गेले होते तिला सांगून गेलं कोण तुला काय करायचं शेतात जायची? घास कापायचा होता. मग यावं त्याचं काय करतो तिला? साऱ्या सकाळचा हा बुवा घरात घालेल मग ती उभे लावणे फायनान्स ए बाबा, ए. काय झालं गं बाई? ए बाबा कुठला रे तू? अय काय बाबा, ए, बाई अगं पळाला शिव्या अगं कोण आहे? काय ग कोण होता? त्याचं मग खरं सांग. हा बाई, ते हाणतील मला बरं काय का? संबंध नाही ते तिकडे ये पण मी हा. तुझ्या जवळ येऊ राहिली तुम्ही सांग. काला जवळ आता माझं खरं भीती सांग. वाढत आहे माझं. तुला सांगते ऐकर दादा नको सांग. हा काय त्याचं माझं पुढे किती वर्षापासून दादा काय बांधा उभा आहे का त्याला ऐकू येईना किती त्याच्या काय वर्षापासून कानात आहे? का काय गेलं का काय काय सांगू राहील ती शांत बस. सांगते दादा किती त्याचं माझं वर्षापासून? पुढे 1-1.5 वर्ष झालं. 1-1.5 वर्ष झालं. हा. आता कसं करायचं? तो बचत गटाचा म्हणून भेटायला आलता मला. नाही मुख्य घे ना मग. कसं करायचं काय आता? तिची मुख्य घे. अहो, ती का लहान आहे का तिला हाणून नाही, नाही, मारून मुके उद्या घे. काय केलं मग काय करायचं? हा बस. गेली पळून मग अरे तेव्हा बाबा, इज्जत नाही जायची का? याच्याकरता मला काढू देता का तुम्ही? याच्याकरता काढू देता का बँकेमध्ये पैसे काढायला? नाही नाही आता बचत हा? गटाचा तुम्हीच साहेब आहे. निर्णय घ्या ना आता काहीतरी. काय तुला निर्णय एक घेतला? सांगू का बाई या बाई तो नवऱ्याचे हा खान उठाय ना एवढा नालाय ए, तू ये ना नीट बोलू जागा. हा. हा. यानं एकपट गावात लपडे केले तू चांगल्या घरातले म्हणून राहिली हा. आणि आता ह्यो बी टॉम्पा असा जन्माला आला का ह्यो टॉम्पा तेच करायला लागला तुला मागचे दिवस पुढं काय करायचं आणि काय? काय याच्यातून आमच्यासारखं तिरायत माणूस काय मार्ग काढणार आहे आणि हा एवढा मोठा खैस तोंड्या उभा याला मार्ग नाही काढता येत का बोकेंदळाला ती यांना पोरगी काढायचं ना मारहाण मार्ग. करेन, मारणारून काय होणार हा? आहे? यानं का मारावं ती त्याच्यावाले 10 लपडे लगेच बोलून दाखवीन तुझी पोर एवढी पुढची तो तिला हात सुद्धा लावू शकत नाही का? हा तू तुमच्या याच्याकरता येत राहते का? तू याच्याकरता तुला येत- वाटतं का तो बाप तुला तुला मारीन याच्याकरता म्हणून? मैत्री केली का तो? अहो मैत्री म्हणजे समजदार आहे ती साऱ्या गावातल्या खबर मग? राहते. काय येतं तिला? काय कळत आहे? अरे तो पुरी तिने हेच केलं आतापर्यंत. मॅच धरलं तिने यश केलं आतापर्यंत. हम्म. या बोटात तो का त्या बोटावर? धरलं मी राहिले हा. तिनंच पाहिलं. काय बोलत आहे या त्याला? कोपऱ्यात इड मी अशी पाहू राहिली हे बाया अशा खटाखट नोटा मोजायचं काम चाललं होतं शिमे हा, अगं काय? वाकून. शिमे काय बच्ची? पैसे घेतले का? काही सांगू राहिले पैसे कुठं ऑनलाईन काम आहे त्यांचे पैसे कुठून घेऊ ते काय म्हणते पैसे? मग उभ्या लावण्या तुला पैसे दिले काही? नाही उभ्या लावण्या नाही. नोटा चालल्या नाही, होत्या पोरगी पैसे हा. नाही घ्यायचे. पैसे नाही दिले मला फुकटातच काम करून देते का नाही ना अगं प्रेम होतं बाई. तिचं तर मग अगं मला काय निदान म्हणणं पैसे आहे? घेतले काय पुरीची असते ऐकायची होती प्रेम होत? तिचं प्रेम 2 वर्ष झालं का? झोपले होते का? 2 वर्ष झोपले होते तुम्ही? मला माहित होतं का तिचे सगळं लपड्या मी काय म्हणते 2-3 तासापासून तो घरात घालून नाही घातला होता तर तिघांचं बचत गट नील झाला असता आणि तोही 2,000 तिचे 2,000 मा कर्ज गेले तुम्ही ते 2,000 6,000 तर त्याला हागवायचं होतं का नाही आई बाई, तुला 6,000 काय बापासारखं काय पैसे फेडायला लावायचे का? पैशासाठी का हा? मग आता म्हणणं लग्न लावून देऊ सरळ त्याला धरून आणू. हा पण तो मुक्का आहे ना मग काय? नाही हाय बोलताय तो तुमच्या लेकर अगो लेकरं बोलला ना. बाई घ्या मी काय म्हणते त्याच्या तोंडात काही जायला होतं का काय त्याला बोलायला धरून आणू आणि मग लग्न आता तो लावून देऊ. कुठला आहे न काय आहे न कसा त्याचा तपास लागायचा तिला माहिती असं तो कोणाच्या पोटचा येत कळायला पाहिजे ना कुठला आहे का तो? इथलाच आहे गावातला फोन नंबर आहे ना माझ्याकडे हाय का फोन आहे. मग एक काम करू ते आपण, पा बाय आता फोन ते लावू तुमच्या मनाचा प्रश्न आहे आता मी आपण. काय नाही नाही बोलणार? माझं म्हणणं त्याची कारण मारून आणून नाही होणार पोरीला हा आणखी बिघडन ती मग त्याच्यापेक्षा लग्न लावून देऊ असं करू. तो करेल लग्न. मग काय नाही करायचं घरात घुसायला काय त्याला लाज वाटत होती कवा? करील का लग्न का करील त्याचं ना. वयली करील नाही करील त्याचं लग्न नाही व्हायला ना? होईल लग्न. ये आता काय देवा, करू घे बाई? दांडा घे हा? कुठं दांडा बाई घे तुम्ही? तो आज डोक्यात घाल नाही तर बकुळीच्या डोक्यात घाल आता कसं अरे. काय करू? तू काय बघते आणि ती काय बघते? आता मला माहिती केवढे राडे मला असं कोरा काचा तर देऊ गुतून. ती म्हणते तुझ्याची मावशी मिटवा आता ये ये, मी आता. चालले हा मी चालले म्हणलं मी थांबून काय करू तो आता गेला गोडीला गोडा लावण्याचा. गोडीला गोड्या लावून नाही जे दिसलं ते सांगितलं हप्ता भरून टाक बाई हप्ता जर तो भरला असता टायमिंगला ते मी डोळ्यावर कातड वडला असतं म्हणले नसते काही हप्त्यासाठी आले होते सर माझ्या घरी येऊन गेला तो सारड्या हा का? हा आणि इडा आले तर दुसराच सारड्या नाही भरतो आम्ही जातो मी आता. आणि मी पैसे काढायला गेले हप्त्या करता माहिती? बरा गेला बाबा तुम्ही हा? घेतले काल लोकांची बुजबुज करून ठेवली आणि घरी हे काय करते म्हणजे? हा? आता चांगले- लोकांना तमाशा दाखायचा का? चांगले बचत गट नील करून राहिली बाबा तुझी पोर ये, हाय का असं बोलत मानाव आज अशाच बोलणार लोक मानाव स्वतंत्र फायनान्स 2 तारखेचं आलंय सोमवारचं हम्म. दर 2 तारखेचं ते घ्यायचं असेल तर घ्या 2 लाख नाही, रुपये आला नको बाई. आता नको मी अरे हात पोर जोडे. आहे ना फेडायला लोकं पार घराला बाई, आले. काय घेतो, वय? अगं पोर फेड अरे हेच बरोबर जेव्हा आला आमचं वय. पण पोर फेडील ना लग्नापर्यंत नील होऊन जाईन ना काय बोलत तुम्ही माही पोरगा हप्ते फेडायला ठेवले काही तुम्ही तुम्हालाच माहिती बाई काय बोलत बाई गजराबाई अशी नव्हती बरं का पहिली काय रे तूच पाहिला? ही लाकडं पाहिल्यामुळे बोलली ती अशी हा. मी काय म्हणते जाऊ दे याच्या त्याला कोणाला सांगायचं नाही म्हणायचं नाही सरळ येईल सांगते पोराला फोन कर त्याला बोलून घेऊ लावा फोन लाव.
फोन तुमच्याकडेच आहे, माझ्याकडे नाही. नंबर माहिती आहे ना लाव फोन. त्याला म्हण लग्न फोन करशील लावण्याच्या काय रटक्यात टिक करेल तुला आता. लाव राहिली ना ती फोन. रटक्यात आवाज. फोन लाव राहिली ती. इकडे ये. फोन लाव. लाव फोन. लाव, इकडे त्यांना ये. सांगा. फोन लाव राहिली ना ती तमा. हॅलो, कुठं आहे घरी आलो आता. ते आई काय म्हणती माझी? काय आता मिटलं नाही का? नाही ना मिटलं, ती माझी आई चांगली, पण माझ्या बापलाय ना ऊस याचा आहे काय म्हणते? राहिला कुत्र्यावाणी, तर लग्न कर म्हणे आता त्याच्याशी. अरे मग उलट चांगलं झालं ना, असं चोरून भेटायला आपल्याला अडचणच होती ना. तुम्ही सांगितलं ना तू लग्न होईल पहिले, मग काय होतं, बरं झालं खरं सांगितलं. मग आता करायचं, येतो का घरी? आता लगेच हा मग आता घरी मला पण सांगावं लागत ना. हा दे सांगून, काय ते बोल त्याला माझ्या सांगायचं मला पसंत आहे म्हणा, मला आवडतो. पोरं सोरं किती विचार. माझ्या दादाशी बोल बरं. काही नाही, घ्या 4 बोलून. आहे 4. हॅलो हा बोला मामा. ए भाऊ, अरे तुला पोरं सोरं किती रे? 4 आहे 4. 4. हा तुम्हाला काय करायचं पोरं, तुम्हाला नाही का? तुला जमीन जागा आहे पण मग आहे ना, का असंच मोकळा संडे? 2 बिघे आहे, 2 बिघे. 2 बिघे. हा एका बेगात हा आणि एका बेगात पोरगी. अरे 5-5 पांढरे त्याच्यात पोरायला जाते रे. हिला पोरं सोरं झाल्यावर किती येईल याला? जे येईन ती येईन वाट्याला. प्रेम आहे आमचं म्हणजे हा मामा. काय पुरती जागा येईल बा. मामा, जागे संग लग्न करायचंय का तिला? प्रेम आहे प्रेम. अरे त्या जाळ झाला त्या प्रेमाचा. कस काय? आणि बाय ते तर म्हणे आवडत तू आता जरा हागायला बसायला जागा रे. हा? अहो तिला पसंत आहे मामा, तुम्ही नका ताण घेऊ. खायला तर काय आता करावं? तुम्हाला मामा म्हणून राहिला तू आहे का? भाऊ ये रे, एकदा करूनच जाय तू. तुमच्यापेक्षा मामी समजदार आहे बा. आवाज येऊ ये राहिला. ये लग्नच करून जाय. काय ते येऊ ये आता ते घेऊनच जाय तू. धोंड्यात करून, मग धोंड्यात जावई. अरे दोडा खायला नंतर बोली बाबा तुला. त्याला म्हणा आई बाप घेऊन येतोय. तो आई बापही घेऊन ये आणि कुठे बाय पोर घेऊन जाईल लग्न करून. हा म्हणजे बाय डोक्यात तार कमी होईल. लय झालं त्या पुरीचे, पण आता असं जर मला माहिती असतं तो लपडे सगळं. जाऊ ऐका एखाद्या ना मामा, हा, एक अडचण होती. काय आई बाप नाहीये, पण ते पहिल्या बायकोला घेऊन मग बाई तिला काय आणतो म्हणे इकडं. जा नाही मामा. रे, जाऊ दे हळू दे ना. ठरवाला समोर समोर मग ये म्हणलं. लोक का घरात घातली आहे. पोरं सोरं सारी घेऊन ये. हा तो पोरं आण. हा ते मग झोपेल होतं ते उठून आण. आता आम्ही आमची घातली बाप्पाच्या त्या पोराला नवमीत अक्कलच लग्न नाही. लेकीन ना ते. हा हा? येऊ दे येऊ दे. मग तुला लग्नात नाचतील ते पोरं. हा येतो उद्या मग. हा या उद्या या. हा चांगलं केलं. बरं आहे आता. झालं ते झालं आता. मला माहिती की त्याचं लग्न होईल, त्याने आता आज कोणाला लग्न- सांगू नका, गागाट करू नका, बाहेर जरा. गजराबाई करेल. त्याला 4 पोर आहे. नाही तिला सांगितलं आम्ही लग्न लावून देणार म्हणून नाही सांगितलं. हा. हप्ते भरले तू असते ना. त्या गजरीत सगळं धरू का? नाही आजपासून तिचं तुला माझं आता संबंध एका याच्यात नीट करेल. अजिबात संबंध नाही आता ते आता लग्न गावभर करेल, गावभर. तुम्ही त्यांचे त्या हप्ते बाबा भरले ते असते, बकरी काय नाही जपली झाले काय असते ती केलं? बाई. हप्ते भरायचे ना. ए, आईच्या कपाळाला चला जाऊ, घरात हो. चला घरात जेवायला चला हा? चला बाहेर गेला, गाव घाला, तुला मावं घे.